प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपली शॉर्ट ट्रिक्स व्हिडिओची सिरीज कंटिन्यू सुरूच आहे, जी सीईटी आणि नीट एक्झामसाठी खूप उपयुक्त आहे। आता पुढच्या वर्षी येणाऱ्या नीटच्या मुलांना पण ती उपयोगी पडणार आहे आणि व्हिडिओ क्रमांक आहे नंबर 10। चॅप्टर आहे बघा युनिट्स आणि डायमेन्शन, आणि त्यातले वेगवेगळ्या चॅप्टर मध्ये काय काय कशा पद्धतीने पीवायक्यू विचारले गेलेले आहेत, हे सगळे पीवायक्यू वर केलेले प्रश्न आहेत आणि त्यामुळे तुमचा खूप सारा वेळ वाचणार आहे हे सगळं कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा। कारण तुम्हालाही माहितीये की सीईटी आणि नीट मध्ये सगळ्यात जास्त महत्व कशाला असतं, तर त्या 3 तासात, परीक्षेच्या 3 तासात तुम्ही किती वेळ वाचवता त्याच्यावर तुमचं सक्सेस अवलंबून असतं। आणि म्हणून ह्या जर गोष्टी तुम्हाला माहित असतील तर तुमचा वेळ वाचणार आहे। तर प्रश्न असा विचारला जातो बघा, दी प्रेशर आणि व्हॉल्यूम यांच्या डायमेन्शनचे प्रॉडक्ट हे कशा बरोबर आहे। तर आपण शोधू प्रेशर फोर्स पर युनिट एरिया, व्हॉल्यूम म्हणजे L⁻3। मग आता हे जर आपण सॉल्व्ह केलं या पद्धतीने तर त्याचे जे डायमेन्शन्स आहेत ते वर्क बरोबर येणार आहेत, किंवा ह्या सगळ्या फिजिकल क्वांटिटी आहे की या सगळ्यांचे डायमेन्शन कशा बरोबर येणार आहे, प्रॉडक्ट ऑफ प्रेशर आणि व्हॉल्यूम। मग कोणते कोणते आहेत, यातली कोणती दिलेली असली तरी उत्तर तुमचं तेच येणार आहे। वर्क, एनर्जी, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, टॉर्क, मोमेंट ऑफ फोर्स, इंटरनल एनर्जी, हीट, I²RT, ही पण हीट आहे, V²T/R, VIT, Q × V, एनर्जीचे फॉर्म्युले आहेत, एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर, Q × V, Q²/C, Q म्हणजे चार्ज आणि V म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स। त्याच्यानंतर CV², C म्हणजे कॅपॅसिटन्स। त्याच्यानंतर इंडक्टर मध्ये स्टोअर केलेली एनर्जी E = ½ Li², असा फॉर्म्युला आहे, पण हाफला डायमेन्शन नाही म्हणून Li²। M × L, तुम्ही लॅटेंट हीट पाहिली बघा, तर त्याच्यामध्ये L बरोबर Q/m होतं आणि म्हणून Q हीट आहे बघा, तर Q = M × L, M म्हणजे मास आणि L म्हणजे लॅटेंट हीट। त्यानंतर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, मास × स्पेसिफिक हीट × राइज इन टेम्परेचर। मग ह्या सगळ्या ज्या क्वांटिटी आहे, ह्या सगळ्या क्वांटिटीचे डायमेन्शन हे कशा बरोबर आहे, तर इट इज अ प्रॉडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम। खूप उपयोगी पडणारी क्वांटिटी आहे बघा, त्यामुळे नीट लक्षात ठेवा। आणि प्रश्न पण विचारला गेलाय, याच्यात शब्द बदलून प्रश्न असा विचारला जातो की याचं युनिट कशा बरोबर आहे, तर वर्कचं युनिट जूल आहे, किंवा एनर्जीचं पण युनिट, वर्क इज ऑलवेज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी, आणि म्हणून एनर्जीचं सुद्धा युनिट काय आहे, जूल आहे। आणि त्यामुळं इथे तुमचं जर युनिटच्या स्वरूपात विचारलं तर त्याचं युनिट जूल लिहायचं। समजलं का, ऑप्शन दिलेला असतोच। मग आता बघा पुढची क्वांटिटी आहे ती ड्युअल नेचर अँड रेडिएशन मध्ये विचारला गेलेला, ड्युअल नेचर ऑफ मॅटर अँड रेडिएशन मध्ये विचारला गेलेला हा पीवायक्यू आहे। काय बघा, तर प्लँक्स कॉन्स्टंट डायमेन्शन हे कशा बरोबर असतात। मग आता प्लँक्स कॉन्स्टंटचा फॉर्म्युला काय, E = hν, आणि h हा काय, प्लँक्स कॉन्स्टंट। ही एनर्जीचा फॉर्म्युला हा आहे आणि त्याच्यावरून प्लँक्स कॉन्स्टंट h = E/μ। मग E एनर्जी m⁻⁻⁴, L⁻², T⁻⁻², आणि फ्रिक्वेन्सी T⁻⁻⁻⁴। हे सॉल्व्ह केलं तर m⁻⁻⁴, L⁻², T⁻⁻⁻⁴ हे आले प्लँक्स कॉन्स्टंटचे डायमेन्शन। ओके, मग अँग्युलर मोमेंटमचे शोधू आपण। L = mvr, m मास, v वेलोसिटी आणि r रेडियस। मग आता बघा, किंवा डिस्टन्स, तर m⁻⁻⁴, L⁻⁴, T⁻⁻⁴, L⁻⁴, टोटल डायमेन्शन झाले बघा m⁻⁴, L⁻², T⁻⁻⁻⁴। आले का सेम याच्यासारखे, म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट आणि अँग्युलर मोमेंटमचे डायमेन्शन सेम आहेत। त्यानंतर आता हा पण पीवायक्यू विचारलेला आहे की ते कशा बरोबर आहे, इट इज अ सेम ऍज दॅट ऑफ द प्रॉडक्ट ऑफ फोर्स, डिस्प्लेसमेंट आणि टाइम। मग बघा फोर्सचे डायमेन्शन m⁻⁴, L⁻⁴, T⁻⁻⁻⁴, डिस्प्लेसमेंट L⁻⁴ आणि T⁻⁴, टाइम म्हणजे T⁻⁴, टोटल झाले बघा m⁻⁴, L⁻², T⁻⁻⁻⁴। आले का या तिन्हींचे डायमेन्शन सेम, म्हणजे तुम्ही अगदी एका ओळीत जर लक्षात ठेवलं की प्लँक्स कॉन्स्टंट, अँग्युलर मोमेंटम अँड प्रॉडक्ट ऑफ फोर्स × डिस्प्लेसमेंट × टाइम हे सेम आहे, तर तुमचा वेळ वाचणार आहे का नाही। आलं का लक्षात, तर या पद्धतीने लक्षात ठेवा।
त्यानंतर आहे लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटमचे डायमेन्शन P दॅट इज इक्वल टू mv मास इंटू व्हेलॉसिटी. आता हे कंपॅरेटिव्ह का घेतलं तर लक्षात ठेवायला कसं सोपं आहे बघा, कारण हे काढणे खूप सोपं आहे की लिनियर मोमेंटम दॅट इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी, आणि इथं फक्त r ऍडिशनल केलंय, आणि म्हणून ते लक्षात ठेवण्याकरता बघा m⁻1 L/T म्हणजे टोटल डायमेन्शन झाले m⁻1 L⁻1 T⁻⁻1, आणि इम्पल्स दॅट इज नथिंग बट प्रॉडक्ट ऑफ फोर्स अँड टाइम ड्युरिंग विच फोर्स ऍक्ट्स. म्हणजे फोर्स आणि टाइम यांचा जर प्रॉडक्ट घेतला, फोर्सचे डायमेन्शन m⁻1 L⁻1 T⁻⁻2 आणि T⁻1 टोटल डायमेन्शन आले m⁻1 L⁻1 T⁻⁻1. बघा बरं हे दोन्ही सारखे आले का, म्हणजे लिनियर मोमेंटम आणि इम्पल्सचे डायमेन्शन सेम आहे, आणि हे काढण्यावरून अँग्युलरचे पण काढणं सोपं आहे का, तर फक्त L⁻1 च्या जागी काय करायचं L⁻2 करायचं. अशा ह्या एकमेकाशी रिलेट क्वांटिटी आहेत. त्यानंतर इथे कोणत्या तरी क्वांटिटीचे तुम्हाला युनिट विचारू शकतात. समजा अँग्युलर मोमेंटमचं युनिट विचारलं तर मासचं किलोग्राम, याचं मीटर पर सेकंड, आणि याचं पण तुमचं मीटर म्हणजे किलोग्राम इंटू मीटर पर सेकंड, मीटर स्क्वेअर पर सेकंड असं युनिटही तुम्हाला काढता येतं. म्हणजे एकतर याच्यावर डायमेन्शन्स तरी विचारतील किंवा युनिट तरी विचारतील, आणि ह्या पद्धतीने लक्षात ठेवायचे. कळली का मग शॉर्ट ट्रिक कशा पद्धतीने हे सेम याचे डायमेन्शन लक्षात ठेवायचे. मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ओके, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. ओके, ऑल दी बेस्ट फॉर युअर अपकमिंग एक्झाम अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.